दोन पदार्थ बघा मी नेहमी म्हणजे ऋत्विकला देत असते। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मुलांसाठी पौष्टिक असे दोन पदार्थ बनवणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे उन्हाळा फार वाढला आहे आणि मुलं खूप खेळत असतात, त्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी होत असते आणि ते खूप थकतात। सो त्यांना उन्हाळ्यामध्ये स्ट्रॉंग राहण्यासाठी आज आपण दोन असे पदार्थ बनवणार आहे ज्याने मुलांचं म्हणजे मुलं हेल्दी राहतील आणि त्यांची इम्युनिटी पॉवर पण एकदम स्ट्रॉंग आणि चांगली राहील। मुलांसाठी एक हेल्दी असा ज्यूस बनवणार आहे। तर त्यासाठी आपण आता काय घेतले, डाळिंब घेतलेत, डाळिंबाचे दाणे काढून घेतलेत। त्यानंतर मी इथे हे बीट घेतले बघा, म्हणजे बीटाचे तुकडे घेतले तसे करून। त्याच्यानंतर गाजरचे तुकडे आहेत, द्राक्ष आहेत। तुम्ही आता कलिंगड येतात मार्केटमध्ये, कलिंगडसुद्धा वापरू शकता। आता हे तुम्हाला माहिती आहे मुलं बीट खात नाही, बीट गाजर तर मुलं खात नाही। सो याचा ज्यूस बनवून जर मुलांना दिला उन्हाळ्यात तर त्यांच्यासाठी हा खूप पौष्टिक होतं आणि त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप असं म्हणजे त्यांना उपयुक्त ठरतं। सो आता आपण हे मिक्सरमध्ये त्यांचा पूर्ण ज्यूस बनवून घेऊया। ते पूर्ण एकत्रित करून आपण त्याचा ज्यूस तयार करायचा आहे। मी यामध्ये साखर थोडीसुद्धा घातली नाही आहे, साखर आपल्याला अजिबात घालायचं नाही। द्राक्ष आहे, द्राक्षामुळे थोडंसं गोड आंबटसर अशी टेस्टी चव लागते। डाळिंबामुळे पण गोडपणा येतो, त्यामुळे आपण त्याची साखरचा वापर करायचा नाही। हे गाळणीने आपण गाळून घ्यायचे ग्लासामध्ये। सो अशा प्रकारे बघा आपला मी इथे गाळून असा ज्यूस तयार केला आहे। हा प्रकारे आपला डाळिंब आणि बीट जे आपण सगळे मिक्स घातले ते फ्रूट्स, त्याचा ज्यूस रेडी आहे। ऋत्विकला मी आता ज्यूस प्यायला दिलाय आणि गटागट पिऊन पण टाकलं बघा ऋत्विकने। तो तुला ज्यूस आवडला ऋत्विक? आवडला बघा ऋत्विकला मिशा पण आल्यात छोट्याशा। आपण जे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी पहिल्यांदा इथे कढई तापत ठेवले, तर यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेणार आहे। एकदम अर्धा चमचा असं तूप घातलंय। काय करणार आहे, हे जे सुकं खोबरं आहे ते थोडंसं भाजून घेणार आहे। हे सुकं खोबरं मी खिसून घेतलं होतं, प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता। मी आता आपण जितके लाडू बनवणार त्या क्वांटिटीच्या हिशोबाने मी इथे ना एक वाटी होती खोबऱ्याची, ती अर्धी वाटी मी खिसून घेतली आहे खोबरं। इथे आपलं खोबरं पण भाजलं गेलं आहे। तर आता आपण काय करूया, दुसरं साहित्य घेऊया। मी ते साहित्य काढून घेतले बघा। तर शेंगदाणे भाजून घेतले होते बघा, एक वाटी शेंगदाणे ते मी भाजून याची साले पूर्ण काढून घेतलेत। त्यानंतर मी इथे काजूचे तुकडे घेतलेत, त्यानंतर बदामाचे तुकडे आहेत आणि 2 वेलची सोलून घेतल्यात। काजू आणि बदामाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण शक्यतो शेंगदाण्याचं प्रमाण कमी करू नका। शेंगदाणे जरा जास्तच ठेवा, कारण का तुम्हाला माहिती आहे आधी पण लोक गूळ आणि शेंगदाणे खातच होते, त्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असायचं, पण आताची मुलं ही गोष्टी खात नाहीत। तर आता आपण थोडंसं अजून मुलांना हेल्दी म्हणून आपण थोडेसे मी ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड केलेत, काजू आणि बदाम। तर आता हे शेंगदाणे मी यामध्ये मिक्सरला बारीक करून घेणार आहे। शेंगदाणे, त्याच्यानंतर काजू, त्याच्यानंतर हे बदाम। काजू बदाम तुम्ही थोडंसं तुपामध्ये भाजले तरी चालतील, नाही भाजले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर आता हे वेलची पण मी यामध्येच टाकते की एकजीव होऊन पूर्ण चांगलं बारीक होईल। असं आपल्याला खूप पावडर करायचे नाही, दाणेदार असे ठेवायचे। तर मिक्सरला हे बारीक करून घेऊया। इथे 1 चमचा मी तूप घालून घेते। यामध्ये आता आपण काय करूया, मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलाय, तो गूळ घालूया। आता आपला जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळला गेला आहे। तर यामध्ये आपण काय करूया, आपण जी ह्याची पावडर करून घेतली आहे शेंगदाण्याची वगैरे, ती पण यातच घालूया। त्यानंतर आपलं जे खोबरं आहे ते पण यामध्ये मिक्स करूया। एकजीव करायचे पूर्ण मिश्रण सर्व आपल्याला, आपण मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं पूर्ण मी एकजीव करून घेतले, आता मिक्स झालंय। तर आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याचे लाडू वळायचे आहेत आपल्याला। तर मी इथे प्लेटमध्ये काढून घेतले, तर आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण याचे लाडू वळून घेऊया। असे आपले पौष्टिक असे लाडू तयार झालेत बघा। बदाम पण मध्ये मध्ये मी असे जास्त तुकडे केले नाहीत त्यामुळे ते दिसत आहेत बघा। जास्त असं जाड म्हणजे थोडे जाडसर ठेवलेत। शेंगदाणे पटकन बारीक होतात त्यामुळे ते पटकन बारीक झालेत बघा। तर आता हे लाडू पण आहेत, जो तो कधी पण खाऊ शकतो कार्टून बघत। सो तुम्ही पण असे पौष्टिक असे पदार्थ मुलांना आता उन्हाळ्यात खाऊ घालू शकता।
तर ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.